आपण अलिबाग महाडकडे चिपळूणपर्यंत आलेलो आहोत आणि चिपळूणमधल्या गल्ली बोळांमध्ये फिरणार आहोत। चिपळूण तसं कोकणातलं महत्त्वाचं शहर आहे। खरं तर कोकणाची सुरुवात चिपळूणपासून होते असं म्हटलं तरी आपण चुकणार नाही। या चिपळूणच्या आजूबाजूचा जो परिसर आहे, खूप छोटी छोटी गावं आहेत, आदिवासी पाडे आहेत, काही स्थानिक आहेत, त्यांचे प्रश्न प्रचंड प्रलंबित आहेत। तर या सगळ्या प्रश्नांना आपण हात घालण्याचा प्रयत्न करणार आहोत, त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत। या चिपळूणमधल्या ज्या महिला आहेत त्यांचे काय प्रश्न आहेत, त्यांना राजकारणामध्ये काही रुची आहे का, इथलं राजकारण कशावर आधारित आहे, हे सगळं सुद्धा आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया। या बाजूला गोवळकोट किल्ला आहे आणि या किल्ल्याची ही मागची बाजू आहे। मागचा जो डोंगराचा भाग आहे तो आहे आणि त्याच्यावर ही घरं वसलेली आहेत पायऱ्या पायऱ्यांनी। तुम्ही जर हे घर बघाल, पूर्णपणे मोडकळी झालेलं आहे, कधीही पडेल अशी परिस्थिती आहे, कोणी राहत नाही आता या घरामध्ये। अशा इथल्या बहुतांश घरांना धोका आहे, दरडीचा धोका आहे आणि इथली जी सगळी लोक आहेत या सगळ्यांना जवळपास पिढ्यानपिढ्या म्हणजे 40-50 वर्षाहून जास्त काळ झालेला इथे राहून। त्यामुळे आता त्यांनी जायचं कुठे हा प्रश्न निर्माण झालाय। साधारणपणे 25 घरे अशी आहेत ज्यांना नोटिसा देण्यात आल्या आहेत, लवकरात लवकर घरं रिकामी करा असं त्यांना सांगण्यात आलेलं आहे। पण मग त्यांनी जायचं कुठे, आणि जर त्यांची सोय केलेली आहे तर ती अत्यंत वाईट परिस्थितीमध्ये मोडक्या शाळेमध्ये केलेली आहे, त्यांना तिथे राहणं सुद्धा कठीण आहे अशी परिस्थिती आहे। आपण त्या भागात सुद्धा जाणार आहोत, पण हा जो सगळा मागचा परिसर तुम्ही बघताय तो सगळा त्या सगळ्याच घरांना धोका आहे दरडीचा। आजी आहेत आपल्याबरोबर, इथेच राहतात गोवळकोटच्या परिसरामध्ये आणि त्यांचं स्वतःचं घर आहे इथं। त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करूया, त्यांना विचारूया। ताई, केव्हापासून आजी राहता तुम्ही इथं? किती वर्ष म्हणजे झाली? बरेच वर्ष आता, पिढ्यानपिढीची राहिलेली इथं, का आता नवीन नाही। बरेच वर्ष आता आमच्या पिढ्या बऱ्याच झाल्या। पण कोकणातला असा खूपसा भाग आहे आजी जिथे दरडीची भीती आहे, लोक अजून रोज जीव मुठीत घेऊन राहतात, तसंच भीती वाटते? भीती वाटणारच ना, शेवटी जीव आहे ना, मुलं बाळ आहेत आमची। पण आता त्याला पर्याय ना, आता जी काय आमची सोय करतात ती चांगली केली नसती बा, कुठल्या तरी ठिकाणी आम्ही तुम्हाला चांगल्या ठिकाणी ठेवतो तर आम्ही गेलो असतो, कारण त्या जीवापेक्षा घर अधिक नाही आहे। आले होते कोणी भेटायला? आलं होतं? नाही, स्थानिक नगरसेवक, स्थानिक कोणी प्रतिनिधी असतील हे विचारायला आले नाहीत की तुम्ही कसे राहताय का? बरं आजी, इथे किती कुटुंब असतील ज्यांना अशी भीती वाटते, जे असे भीतीच्या छायेत आहेत? आता हे आम्ही किती 50-60 घरं, 100 घरं असतील ती सगळीच? खरं तर आजी म्हणजे खूप अनुभव आहे, त्यामुळे अनेक पावसाळे उन्हाळे पाहिले असते। आता डोळ्यातले अश्रू सुद्धा सुकलेले आहेत। किती जणांकडे गाऱ्हाणं मांडायचं असा खरं तर मूळ मुद्दा आहे। आम्ही सगळे दर पावसाळ्यामध्ये भीतीच्या छायेत राहतो, आम्हाला कळत नाही की आता आमचं म्हणणं आम्ही मांडायचं कोणाकडे, आणि तुम्ही आम्हाला इथून स्थलांतरित करणार, नोटिसा पाठवणार, स्थलांतरित करणार, पण ते कुठे स्थलांतरित करता? आम्हाला जगणं आमचं सुसह्य होईल अशा ठिकाणी तरी स्थलांतरित करा, ही एक किमान अपेक्षा या सगळ्यांची आहे। खरं तर दरडीची भीती असली किंवा आपण रोज रोज भीतीमध्ये असलो तरी सुद्धा आपल्याला दिवसभराची कामं काही चुकत नाही, आणि महिलांना तर ती अजिबातच चुकत नाहीत। ह्या सगळ्या जणी आत्ता माझ्या सोबत आहेत, त्यांच्या कामातनं वेळ काढून मी त्यांच्याशी बोलणार आहे, कारण आपली दिवसभराची कामं तर करायचीच असतात, जेवण खाण करणं, घरातली सगळी साफसफाई करणं, हे सगळं असतंच। तरी ताईंशी बोलण्याचा प्रयत्न करूया। ताई, भीती आहे दरडीची? हो, दरडीची भीती आहे। आमचं घर बघा किती गेले इथं खाली। हा सगळाच भाग म्हणजे ही सगळीच घरं अशी आहेत ज्यांना कधीही दरड कोसळू शकते अशी भीती आहे। पावसाळ्यामध्ये तर प्रत्येक दिवस विजांचा कडकडाट आणि ढगांचा गडगडाट असेल तर भीतीमध्येच जातो। खूप साऱ्या सरकारी योजना आहेत, त्या सरकारी योजना म्हणजे नेते तर असं म्हणतात की सगळ्यांपर्यंत पोहोचल्या, तळागाळापर्यंत आम्ही पोहोचलोय। खरंच काय या योजनांचा फायदा? काहीच नाही फायदा। लाडकी बहीण वगैरे सध्या खूप चर्चेत आहे, ते भेटते 1,500, त्याचा फायदा होतो थोडाफार,
पण मग इथे आता इथली जी सगळी मंडळी आहेत त्यांचं रोजगाराचं साधन काय, कुठे जातात ते रोजगाराला? घरकामाला जातात सगळेजण. मग ते किती लांब जावं लागतं असं काय नाही, जवळपास आहे? जवळपास डोंगर कोसळू नये खाली म्हणून काय डागडुजी करायला वगैरे तरी येतात का, ते पण काही नाही? जाळी लावणं म्हणा कुठे काय? कायच नाही. अनेकदा असं होतं की घटना घडते, अनुचित प्रकार घडतात, काही मृत्यू ओढावतात आणि त्यानंतर त्या गोष्टीचं गांभीर्य आपल्याला कळतं. जेव्हा माईण किंवा अशा दुर्घटना घडल्या तेव्हा आपण सगळ्याच माध्यमांवर आकडे ऐकले असतील की दरडप्रवण क्षेत्र किती आहेत आणि फार जास्त धोका असलेली दरडप्रवण क्षेत्र किती आहेत त्याचा आकडा सुद्धा आपल्यापर्यंत आला होता. पण मग त्यांच्यापर्यंत पोहोचून काही करता येतं का, त्यांना स्थलांतरित करणं जे जितकं गरजेचं आहे ते काम लवकर होतं का, हेही बघणं तितकंच गरजेचं आहे. हे कपडे वळत घातले ते मराठी शाळेच्या प्रवेशद्वारावर. असं का, तर ज्या कुटुंबांचं स्थलांतर झालं त्यातली काही कुटुंब, साधारणपणे 9-10 कुटुंब ही या शाळेमध्ये स्थलांतरित केली गेली आहेत. इथे एकूण 9 कुटुंब राहत आहेत. खरं तर ही पूर्ण शाळेची इमारत आहे. म्हणजे शाळेचं जे कार्यालय असतं त्या कार्यालयामध्ये सध्या शाळा भरवली जाते. एकच वर्ग खोली आता जिथे वर्ग भरतात आणि साधारणपणे 9 वर्षांपासून वर्ग खोल्यांमध्ये अशी कुटुंब राहत आहेत. एका घरामध्ये आपण जाऊया, एक ताई आहेत आपल्यासोबत, त्यांच्याशी बोलूया. आम्ही आता तिथे आलो, ती घरं सगळी बघून आलो, काही पडकी घर आहेत. आता तिथे सील लावलं त्यामुळे तुम्हाला तिथे जाता नाही आलं. अदरवाईज तुम्ही तिकडे बांधून बिंदून व्यवस्थित करून घेतलं असतं घर. हो, मग ते काय करायचं, घर आमची सगळी मोडलीत. आज आम्हाला 9 वर्ष इथं ठेवलीत त्या लोकांनी. आजपर्यंत काय आमच्या जागेचं कुठं राहायची सोय आम्हाला केली ना. आता आम्हाला सांगतात तुम्ही शाळा खाली करा आणि तुमच्या घरातून जा. म्हणजे काय करायचं, आम्हाला ओढून धरून घरातून तुम्ही बाहेर काढलीत. आणि आता आमची ही परिस्थिती, उद्या रस्त्यावर राहतात कशी, अशी आमची परिस्थिती आली. आम्ही कशी राहतो ते आमच्या आम्हाला ठाऊक आहे. आणि भीती अजून आहेच. म्हणजे अशा प्रकारे उकिरड्यासारखं राहावं. रस्त्यावर लोक राहतात अशी परिस्थिती आमची आहे. आता तुम्ही बघितलीत काय परिस्थिती आहे ती. आम्ही काय करायचं, कुठे जायचं. आमचं गाव असून आम्हाला तुम्ही गावात जागा देत नाही. नको त्या लोकांना तुम्ही जागा देताय. हे आमदार लोक अजून काय फायद्याची. एका बाजूला आम्ही तर लाडकी बहीण ऐकतोय, त्याच्या गवगव ऐकतोय. ते लाडक्या बहिणीसाठी देतात ना पैसे, तेच आमचे राहण्याचं काहीतरी तुम्ही करा ना. मोठे हे असतात ते नगरचौक वगैरे, त्याने आमचं राहण्याचे काहीतरी करा. 1500 रुपये देण्यापेक्षा. दरड प्रवण क्षेत्र किंवा धरणग्रस्त यांचे प्रश्न तसेच प्रलंबित राहतात. ते वर्षानुवर्ष तसेच प्रलंबित राहतात. त्या प्रश्नांकडे कोणी लक्ष देत नाही. मग याची खरी गरज आहे ना, या बहिणींकडे लक्ष देण्याची गरज आहे ना, असा सुद्धा प्रश्न इथल्या सगळ्या महिला विचारतात. रत्नागिरी जवळच्या मिरजोळे एमआयडीसीत आम्ही आलोय. का आलोय त्याचं कारण सांगते. तुम्ही हे पाहिलंय का हो, तुमच्या सगळ्यांच्या घरी असेल, हे तुम्ही वापरत देखील असाल. हा धूप कप आहे. हा तुम्ही असाच्या असा सुद्धा वापरू शकता. हा रिकामा कप आहे धुपाचा, तुम्ही असाच्या असा सुद्धा वापरू शकता, म्हणजे वापरलाच असेल. आणि त्याच्या व्यतिरिक्त हा पंचगव्याचा कप आहे आणि तो धूप म्हणून वापरतात घरी. ही धूप स्टिक आहे आणि या गोवऱ्या आहेत. ह्या सुद्धा अनेकांच्या घरी वापरल्या जातात. संध्याकाळच्या वेळेला साधारण जेव्हा शुभंकरोती म्हणायची वेळ येते त्यावेळेला ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला अनेकांच्या घरामध्ये दिसतील. अशाच एका कारखान्यामध्ये आपण आलेलो आहोत आणि ह्या सगळ्या ज्या गोष्टी बनवतात त्या ठिकाणी त्या महिलांशी संवाद साधायचा आहे, त्यांच्याशी बोलायचं आहे आणि मुळात हे सगळं कसं तयार होतं ते सुद्धा समजून घेण्याची उत्सुकता आहे. चला आपण बोलूया. ताईशी बोलूया. ताई, मुळात
गाईच्या शेणापासून हे बनवलं जातं. तर थोडीफार माहिती द्याल की कसे बनवता तुम्ही? कारण आम्ही हे सगळं वापरतो, पण त्याच्या मागची जी प्रक्रिया ती आम्हाला तशी सहसा माहीत नसते. ऍक्च्युली हे आम्ही गाईच्या शेणापासून बनवतो आणि जे आपल्या घरासाठी खूप छान असतो. म्हणजे गाईचं शेण जाळलं तर त्या आपल्या घरामध्ये चांगली सुख शांती समृद्धी येते. आता हे काय सुरू आहे काम? कवच सामग्रीचं हे आहे. आणि आता आपण याच्यावर लोबन चढवतो आणि त्याच्यानंतर ओव्हन मध्ये टाकतो आपण ते. म्हणजे मग ते प्रॉपर घट्ट बसतं. प्रॉपर घट्ट बसतं एकदम. आणि मग ते पॅकिंग करायला तुम्हाला सोपं जातं? हो, सोपं जातं आणि बाहेर पाठवायला पण सोपं जातं. त्याच्यातलं मटेरियल मग खाली पडत नाही त्याच्यात. मला सांगा, तुम्ही सगळ्यांनी पण हे वापरलंय का? वापरून हो बघता का हो घरामध्ये? हो वापरतो ना. तुम्ही सगळ्या ताया मतदान करता? पण जेव्हा म्हणजे आपण घरी पण काम करतो, आपण बाहेर पण काम करतो, आपण पोटापाण्यासाठी बाहेर पण येतो, तर अशा वेळेला काही समस्या तुम्हाला जाणवतात का? रत्नागिरीत राहताना, आसपासच्या परिसरामध्ये राहताना काही जाणवतात तुम्हाला समस्या? बसेस वगैरे असतात, गाडी वगैरे येताना उशीर वगैरे होतो. हां, पण आता बस ते अर्ध्या किमतीत केलं तर त्याचा काही फायदा होतो का? कशा बनवतात ह्या? म्हणजे आत्ताच ओल्याच दिसत आहेत थोड्याशा या गाईच्या शेणापासूनच बनवतो. मशीनमध्ये स्टिक काढून घेतो आणि नंतर सुकवून त्या परफ्यूम मध्ये भिजवून पुन्हा सुकवतो. आणि मग ह्या जे घेणारे आहेत त्यांच्याकडनं काही प्रतिक्रिया वगैरे आले की? हो हो आले. खूप छान आहे, मला सुगंध पण छान आहे. तुम्ही मतदान करता? हो करतो. तुम्हाला थोडा राजकारणात रस आहे का, रुची आहे का? आता निवडणुका आल्या तर त्याच्याविषयी काय घरात चर्चा बिर्चा होत असेल किंवा ऑफिसमध्ये तुम्ही म्हणजे आता तुम्ही एकत्र सगळ्याजणी काम करता, तिथे काही चर्चा बिर्चा होते का असे निवडणुकांसंदर्भात वगैरे? नाही. पण मग इथे कोणाची हवा आहे काय? म्हणजे आता हे कोकण म्हटलं की सगळं भास्कर जाधव, राणे यांची सगळ्यांची नावं ऐकू येतात. इथे जास्त करून उदय सामंत यांचं. तर तुम्ही बघत असाल जरा आजारी आहेत, आत्ताच बायपास झाली आहे आणि नुकतेच ते कामाला आले, पण तुम्ही तरीसुद्धा एवढे छान गोष्ट उभी केली आहे, तर त्याच्यामागे काहीतरी उद्देश असणार, काहीतरी थॉट असणार. तो काय होता? गाई नावाचं सगळ्यात महत्त्वाचं. आज आपल्या या क्षेत्रामध्ये गाईचं प्रमाण कमी होत चाललं आहे, देशी गाईंचं प्रमाण कमी होत चाललं आहे. शेतकऱ्याने आपल्या दरवाजात एक गाय बांधावी. गव्हर्नमेंटकडे म्हणजे अशी माझी इच्छा आहे का, इकडे काम करणारे खूप लोक आहेत, पण त्यांना संधी गव्हर्नमेंटने द्यावी, त्यांच्या अंडर घ्यावं, असे GR काढावे ज्याच्यामध्ये आता शेणापासून लाकडं बनतात. तुम्ही इकडे लाकडापासून पर्यावरणाला हानी होते, तर त्याला पर्याय स्मशानभूमीमध्ये शेणाची लाकडं प्रोव्हाइड करा, त्याने रोजगार होईल, शेतकरी गाय पाळायला लागेल. सरांशी बोलल्यानंतर हे लक्षात आलं की लघुउद्योजकांचे इथले काय प्रश्न आहेत. अगदी छोटे छोटे प्रश्न आहेत, त्यांच्या बेसिक अपेक्षा आहेत, त्यांना रॉ मटेरियल मिळत नाही हा भाग आहे. पण असे खूप लघुउद्योजक जर एकत्र आले तर त्या माध्यमातून समाज उपयोगी, समाज हिताचं असं काही करता येतं का, या दृष्टीनं सुद्धा सरकारनं विचार करावा अशी एक किमान अपेक्षा आहे. आता आपल्याला चिपळूण, रत्नागिरी असं करत पुढे लांजाला जायचंय. बघूया लांजामध्ये सुद्धा आपल्याला काही ताईंशी बोलता येईल. महाराष्ट्राच्या ताई साहेब महाराष्ट्रातल्या इतर तायांशी बोलणार आहेत आणि तो सगळा जो आमचा एकमेकींशी झालेला संवाद आहे आणि त्यातून उलगडणारा जो महाराष्ट्र आहे, त्यांचं भावविश्व आहे, ते सगळं तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न आहे. लांजामध्ये प्रवेश केला आणि उजव्या डाव्या बाजूला सगळीकडे मला शेती बघायला मिळाली. शेतीची कामं सुरू आहेत, पाऊस पडतोय, त्यामुळे अनेकदा शेतकऱ्यांना प्रश्नाला सामोरं जावं लागतंय. पण भाताची पेंडी तयार करायची आणि मग ती घरी नेऊन झोडायची, अशी सगळी प्रक्रिया सध्याच्या काळात सुरू आहे. महिला वर्ग मोठ्या प्रमाणात काम करतोय शेतीमध्ये. काही महिला दिसत आहेत ज्या बोलतील सुद्धा असं वाटतंय, तर बोलूया त्यांच्याशी.
कोकणावर भाळत नाहीत. कोकण सुरू झाला म्हणजे कोकणचा पट्टा सुरू झालाय की सगळ्या बाजूने हिरवगार शेत, हिरवीगार झाडं, अप्रतिम निसर्ग, नदी वाहत असते, असं सगळं चित्र आपल्याला बघायला मिळतं. आणि त्यामुळे कोकणाचा पूर्ण पट्टा हा भुरळ घालणारच आहे. ताई, काय सुरू आहे सध्या? काय शेतात काम सुरू आहे? आता कापणी सुरू आहे. ते पावसामुळे आम्हाला खूप त्रास झाला. आता कापायची सुरू आहे, बांधायची भात बांधणार आणि मग ते घरी न्यायचं, ते झोडायचं, असं करायचं. आता दुपारचा वेळ झालाय, उन्हातनं पण कामं करावी लागते. हो, उन्हातून पण कामे करावी लागतात. उन्हातून पण कामे करावी. रोज संध्याकाळी 4 झाले हो, पाऊस पडतो. पावसानंच खूप आम्हाला त्रास दिला नाही. मला सांगा, काय काय अडचणी येतात? एखादं शेत पिकवायचं म्हटल्यावर कुठून अडचणी सुरू होतात? असं काय नसतं, ते शेवटी निसर्गावर आहे. आपण काय करू शकत नाही त्याच्यामध्ये. आपण लावायचं, पुढे देव आपल्याला देणार ते आपण घेणार. आता पण पाऊस किती पडतोय बघा. होय, काय करणार आम्ही सांगा. आता काल किती जवळजवळ 2 वाजल्यापासून पाऊस सुरू झाला, तो संध्याकाळी 6 वाजेपर्यंत होताच. इकडे असं तळ साठलं होतं. काय करणार, शेवटी हे सकाळी 11 वाजता येऊन आम्ही पलटी केलेलं आणि आता बांधलेलं. आता हे नेऊन असं झोडणार, ते परत सुकायला टाकणार, परत पेंडा सुकायला टाकणार, त्याच्यानंतर मग तांदूळ भेटणार. आणि सरकारी योजनांचा काही फायदा होतो आपल्याला? म्हणजे आपल्याला शेती तर करायचीच आहे, आपण पोशिंदे तर आहोतच, पण सरकारी योजना शेतकऱ्यापर्यंत पोहोचतात का? पीक विम्याचा प्रश्न आहे, त्याच्याविषयी काही तुमच्यापर्यंत आलंय का? म्हणजे तुम्हाला त्या त्रास झालाय का त्या गोष्टीचा? या गोष्टींबद्दल मला तरी काही माहित नाहीये. ज्या सासऱ्यांना वगैरे काही माहित असेल. हे चित्र आपल्याला प्रामुख्याने महाराष्ट्रामध्ये बघायला मिळतं. ही विविधता, ही महिलांच्या कष्टाला सीमा नसणं, त्या पराकाष्ठ करतात आपल्या शेतामध्ये किंवा आपल्या कामामध्ये, हेच आपल्याला बघायला मिळतं. मला हे सगळं खूप 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 आनंद होऊन गेलेला आहे. खूप मला आश्चर्यकारक वाटलेलं आहे त्या गोष्टी. मला जाऊ दे रे, मला मथुरेला आनंदला